फुकटात काहीतरी मिळालं पाहिजे किंवा जे मिळालंय त्याचे पैसे पेड नाही झाले पाहिजे किंवा समोरच्याला दिले असं भासवून द्यायचेच नाही, अशा पद्धतीनं कृत्य करून एका नावाजलेली व्यक्ती, शिक्षक पेशा, शेतकरी कुटुंबातील व्यक्ती की ज्यांना आज यम सदमी या कुटुंबाने पाठवलेले आहे, शहाजी काकडे, गौतम काकडे आणि गौरव काकडे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवरती यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि किती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यामुळे त्यांना जामीन मिळेल का नाही मिळेल या गोष्टी जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून काकडे कुटुंबाला जामीन हा मिळालाच नाही पाहिजे, लक्षात घ्या. आणि अंकिताताई निंबाळकर, अंकुरन यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि यासाठी सातत्यानं प्रयत्न करताय राहुल दादा पाटील, मुंबईकर, बैलगाडा मालक यांचे मी मनापासून आभार मानतो की ज्यांनी ह्या कुटुंबाबद्दल ची आस्था व्यक्त केली आणि कुटुंबाला न्याय देण्यासाठी पुरेपूर आज ते प्रयत्न करत आहेत. तर आज आपण जाणून घेणार आहोत काकडे कुटुंबाची जर पार्श्वभूमी म्हटली तर सहकारमर्षी म्हणून नावाजलेलं हे कुटुंब, पण म्हणतात ना नाव मोठं आणि लक्षण खोटं, अशी परिस्थिती यांची आहे. सहकारमर्षी मुकुटराव काकडे म्हणजे शहाजी काकडेंचे वडील यांनी सोमेश्वर साखर कारखाना उभारणीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे आणि बरेच वर्ष कारखान्याचे चेअरमन पण ते राहिलेले आहे. पण आज त्यांचा मुलगा शहाजी काकडे असेल, त्यांचे मुलं गौरव काकडे यांनी हे सहकारमर्षी, उद्योगमर्षी हे नाव धुळीस मिळवलेलं आहे. आज तालुक्याच्याच नव्हे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांचा दबदबा होता, पण समोरच्याची वस्तू फुकट लाटता यावी ह्या बहाण्याने त्यांनी नको ते गंभीर गुन्हे केलेले आहेत. तर बैलगाडा शर्यतीमध्ये खूप मोठं नाव आहे गौतम काकडेचं. बैलगाडामध्ये आज असं म्हटलं तर नावाजलेले असे बरेच नावं आहेत, पण लक्षणं जर बघितले तर मग ते फुकटात काही मिळालं पाहिजे अशा प्रवृत्तीचे लोक आहे. तर महत्त्वाचे म्हणजे शहाजी काकडेंवरती 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये त्यांना 10 वर्ष जन्मठेप सुद्धा होऊ शकते अशी शिक्षेची तरतूद आहे. तर एक गुन्हा आहे की ज्यामध्ये शहाजी काकडे व 2 मुले आहेत आणि 2 गुन्हे आहे की ज्याच्यामध्ये गौतम काकडे वैयक्तिक आहेत. गौरव काकडे ह्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी आहेत. का तर निंबाळकरांवरती त्यांनी गोळीबार केलेला आहे आणि बाकी आरोपी अजून 2 व्यक्ती म्हणजे असे 5 लोक या गुन्ह्यामध्ये. आज 4था गुन्हा हा आहे का याच्यामध्ये आज ते येरवडा जेलमध्ये आहे आणि शहाजी काकडे जामिनासाठी अर्ज करतोय का आज रणजित सरांना जाऊन 17-18 दिवस सुद्धा नाही झाले किंवा त्यांचा महिन्याचा विधी सुद्धा पार पडलेला नाही आणि वरून तो म्हणतोय का माझं काही दोष नाही, मग आता मुलं याचे, बंगला याचा, बैल याचे, सगळं याचंच, मग याचा दोष कसा नाही. आणि समोरच्या माणसाला आज 32 लाख रुपये घेण्याच्या निमित्ताने फोन करून यांच्या बंगल्यावरती बोलवलं आणि त्याच्याशी दगाफटका केला. मग शहाजी काकडेचा खरंच दोष नाही का? जर दोष नसतं तर शहाजी काकडेवरती अगोदरचे 3 गुन्हे दाखल असते का? तर पहिले 3 गुन्हे काय होते तर शहाजी काकडेवरती एक पहिला गुन्हा आहे कुटुंबातीलच म्हणजे थोडक्यात शहाजी काकडेवरती जो पहिला गुन्हा दाखल आहे हा 43 कोटी रुपयाचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये शहाजी काकडे हा बाहेर आहे. दुसरा एक गुन्हा आहे की गौतम, शहाजी, गौरव या कुटुंबातील सदस्यांची जमीन. मग म्हणजे महत्त्वाचा याच्यामध्ये अशी घटना अशी आहे की मुकुटराव काकडे यांनी 1962 साली आपल्या मुलीसाठी सुमनबाई आप्पासाहेब देशमुख यांच्यासाठी 8.5 एकर जमीन विकत घेऊन ठेवली आणि जोपर्यंत मुकुटराव जिवंत होते तोपर्यंत ते स्वतः ती जमीन कसायचे, म्हणजे ताबा त्यांचाच होता. पण त्यांच्या निधनानंतर त्याचा ताबा आला शहाजी काकडेकडे. पण जमीन ही बहिणीसाठी घेतलेली आहे आणि बहिणीच्याच नावावरती आहे.
तर बहीण आहे बार्शीला दिलेली सोलापूर जिल्ह्यामधील. मग आता शहाजी काकडेनं वडील गेल्यानंतर काही दिवस ती जमीन कसली, ताबा त्यांच्याकडेच होता. पण वडिलांच्या निधनानंतर शहाजीने बहिणीची जमीन ही परस्पर विकली, डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवले. जवळजवळ असं म्हणा का ज्या काही गोष्टी खरेदीसाठी लागतात याची डुप्लिकेट पूर्तता करून शहाजी काकडेने ही जमीन बहिणीला तिच्या वडिलांनी घेऊन ठेवलेली जमीन परस्पर विकली. तर याचा शोध म्हणजे ही वार्ता गेली सुमनबाईंचा मुलगा, काय नाव आहे त्याचं, अभिजित, याला ही खबर लागली. तर मग त्यानं ही चौकशी केली की काय प्रकरण आहे. म्हणजे स्वतःचा सक्का भाच्याची जमीन, सुमनबाईंचा मुलगा, यानं पूर्ण चौकशी केली. चौकशी अंती असं लक्षात आलं का मामाने परस्पर ही जमीन विकलेली आहे. अभिजितनं तहसीलला येऊन या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली, मामाला जाब विचारला आणि याच्यात प्रकरण शेवटी टोकाला गेलं. आणि शेवटी अभिजितने वडगाव निंबाळकर येथे मामावरती म्हणजे शहाजी काकडेवरती गुन्हा दाखल केला का माझ्या आईची जमीन याने डुप्लिकेट दस्तऐवज, डुप्लिकेट जामीनदार, साक्षीदार सगळ्या गोष्टी तयार करून परस्पर ही जमीन दुसऱ्याला हस्तांतर केली, विकली आहे. आणि याच्यामध्ये शहाजी काकडेवरती कलम भारतीय दंड संहिता कलम 420, कलम 465, 467, 471 ज्या गुन्ह्यामध्ये 10 वर्षाची जन्मठेप होऊ शकते. मग यामध्ये बनावट कागदपत्र करणे, बोगस जमीन विक्री असे गुन्हे शहाजी काकडेवरती दाखल झालेले आहेत. त्यानंतर दुसरा गुन्हा झालेला आहे, गुन्हा नंबर आहे 80/2022. अभिजित याने दुसरा गुन्हा दाखल केला, शिव तक्रार म्हणजे नीरा गावाजवळील जमीन, ज्यामध्ये आपल्या स्वतःच्या आईचं नाव होतं, काय नाव होतं, सुमनबाई आप्पासाहेब देशमुख. यांचा हक्क असलेली जमीन नीरा गावातील ही परस्पर बनावट दस्त, हमीपत्र, बनावट दाखला इथं बनवून ही विक्री केली. याचा गुन्हा सासवड येथे दाखल आहे. बरोबर. गुन्हा नंबर आहे 206/224. याच्यामध्ये काकडे कुटुंब आणि वारसदार सुमनबाई देशमुख यांचा हक्क असतानाही परस्पर हस्तांतर केलं. तिसरा गुन्हा आहे सुमनबाई देशमुख यांच्या 5 मुली यांचा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये स्वतःचे शेअर्स होते. हे शेअर्स परस्पर हस्तांतर केले. कोण केले तर शहाजी काकडे, त्यांचा मुलगा गौतम काकडे आणि गौरव काकडे. तर यांच्यावरती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. मग यामध्ये जमीन बळकावणे असतील, शेअर्स असेल तर ही शेअर्स बाबत जी चौकशी चालू आहे याच्यावरती हे कुटुंब जामिनावरती बाहेर आहे आणि याची चौकशी EOW कडून चालू आहे. एवढे गुन्हे असताना देखील त्यांना एवढा मोठा गंभीर गुन्हा केला. विचार करा, 302 मध्ये सहजासहजी जामीन तर मिळत नाही, पण यांच्यावरती अगोदरचे जे 3 गुन्हे दाखल आहे यांची पार्श्वभूमीच ही गुन्हेगारी प्रवृत्तीची जर आहे तर काय वाटतं, मेहरबान कोर्ट यांना जामीन देऊ शकेल का? येत्या काळामध्ये 20 तारखेला याच्यावरती परत युक्तिवाद होणार आहे. कोर्ट फेर तपासणी करणार आहे आणि त्यानंतर आपण मग काय युक्तिवाद होतो ही सर्व घटना आपण जाणून घेणार आहोत 20 तारखेनंतर. तर मित्रांनो, रणजित निंबाळकर यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण सोशल मीडियावरती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या कुटुंबाची पार्श्वभूमी लक्षात घ्या आणि बैलगाडा क्षेत्रामधून यांना कायमचं हद्दपार केलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण अंकिताताईंना न्याय मिळवून देऊ. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.